नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील मराठवाडा हा केवळ भूगोल नाही तर श्रद्धा आणि संस्कृती परंपरेचा सजीव वारसा आहे. या भूमीत अनेक देवस्थान आहेत, पण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे ठिकाण विशेषतेने ओळखलं जातं. हे योगेश्वरी देवी मंदिर मुळे येथील योगेश्वरी देवी ही केवळ एक पौराणिक देवी नाही, तर ती भक्तांच्या जीवनातील संकट दूर करणारी, त्यांना नवसंजीवन देणारी आणि योग्य मार्ग दाखवणारी जिवंत शक्ती मानली जाते. अंबेजोगाईची आई म्हणून ओळखली जाणारी ही देवी भक्ताच्या हाकेला धावून येते, असा लोकांचा ठाम विश्वास आहे. या कथेत आपण तिचा पौराणिक महिमा, ऐतिहासिक संदर्भ आणि एका सत्य अनुभवातून उलगडणारा तिचा चमत्कार अनुभवणार आहोत. पुराणानुसार योगेश्वरी देवी ही आदिशक्तीचं एक तेजस्वी रूप आहे आणि जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अत्याचार, अधर्म वाढतो तेव्हा ही शक्ती विविध रूपात अवतार घेत असते. तर असे मानले जाते की एकेकाळी या प्रदेशात राक्षसांचा प्रचंड आपला त्रास वाढला होता आणि लोक भयभीत झाले होते आणि ऋषीमुनींनी साधना खंडित होत होती आणि साधना केल्याने तपश्चर्या सर्व काही व्यर्थ जात होतं. त्यावेळी देवीने योग शक्ती धारण करून या भूमीत अवतार घेतला आणि तिचं रूप अत्यंत तेजस्वी होतं. डोळ्यात प्रखर तेज, हातात शस्त्र आणि चेहऱ्यावर ममतेची छटा. देवीने आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार केला आणि या भूमीत पुन्हा शांतता प्रस्थापित केली. योगेश्वरी हे नाव तिच्या स्वरूपाचं वर्णन करत योग म्हणजे एकाग्रता, नियंत्रण, अंतर्गत शक्ती आणि ईश्वरी म्हणजे दैवी शक्ती. काळाच्या ओघात जिथे देवी प्रकट झाली त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आलं, जे आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र देखील आहे. अंबेजोगाई हे ठिकाण केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे. प्राचीन काळात हे ज्ञान, साधना आणि भक्तीचं केंद्र आहे. अनेक संत, कवी आणि भक्तांनी येथे साधना केली. या परिसरात असलेली प्राचीन वस्तू, शिल्पकला आणि मंदिराची रचना पाहिली तर त्या काळातील समृद्ध संस्कृतीची साक्ष मिळते. योगेश्वरी देवीचं मंदिर हे या सर्व वारशाचं केंद्रबिंदू आहे. आजही नवरात्र उत्सव आणि विशेष दिवसामध्ये येथे हजारो भक्त येतात. आईच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होते. हा विश्वास पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. तर अंबेजोगाईपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात सविता नावाची एक महिला राहत आहे आणि तिचं नाव संघर्षांनी भरलेलं तिचं जीवन देखील आहे. तिचा पती दीर्घ आजाराने त्रस्त होता आणि घरात उत्पन्नाचं कोणतंही ठोस साधन नव्हतं. 2 लहान मुलं, त्यांचं शिक्षण, घरखर्च, औषध सगळं सविताच्या खांद्यावर होतं. ती दिवसभर मेहनत करत असे. शेतात काम, घरकाम आणि गावात लहान सहान काम, पण परिस्थिती काही सुधारत नव्हती. रात्री ती देवासमोर बसून रडून म्हणायची, आई, माझी परीक्षा कधी संपणार? एक दिवस तिच्या शेजारणीनं तिला सांगितलं, तू इतकी मेहनत काय करतेस? पण एकदा योगेश्वरी देवीच्या दरबारात जाऊन नमस कर, ती आई नक्की ऐकते. सविताने मनोभान नमस केला. आई, माझ्यावरचं घरावरचं संकट दूर झालं तर मी तुझ्या दर्शनाला नक्की येईन. काही दिवसांनी एका शांत रात्री सविताला एक अद्भुत स्वप्न पडलं. तिला दिसलं की ती एका मोठ्या मंदिरात उभी आहे. समोर तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशात एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तीच होती अंबेजोगाईची आई. देवी म्हणाली, तुझी श्रद्धा खरी आहे, अजून थोडा संयम ठेव, तुझं आयुष्य बदलणार आहे. सविता घाबरून जागी झाली. तिचं मन आनंदाने भरून आलं आणि तिला जाणवलं, आईने तिची हाक ऐकली आहे. त्या दिवसानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली. तिच्या पतीची तब्येत सुधारू लागली व गावात एका व्यक्तीने तिला छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आणि मुलांच्या शिक्षणासाठीही मदत केली. सविताला हे सगळं योगायोग वाटत नव्हतं, ही आईची कृपाच होती. काही महिन्यांनी सविता आपल्या कुटुंबासह अंबेजोगाई येथे गेली आणि मंदिरात प्रवेश करताच तिला एक अनोखी शांती जाणवली. घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तांचा गजर, सगळं वातावरण दैवी झालं होतं. देवीच्या मूर्तीसमोर उभी राहून सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आई, तुम्हाला नवजीवन दिलं. त्या क्षणी तिला जाणवलं जणू देवी स्वतः तिच्याकडे पाहून हसत आहे. या कथेतून स्पष्ट होतं की भक्ती म्हणजे केवळ देवासमोर नमस्कार करणं नाही, तर संकटात आशा ठेवणं, प्रयत्न करत राहणं आणि मनापासून विश्वास ठेवणं. योगेश्वरी देवी भक्तांना चमत्कार देत नाही तर त्यांना स्वतःमध्ये बदल घडवणारी शक्तीसुद्धा देत असते. तर ईश्वरी देवी हे केवळ मंदिरात वसलेली देवी नाही, तर ती प्रत्येक भक्ताच्या मनात जिवंत आहे. अंबेजोगाईची आई ही अंधारात प्रकाश दाखवणारी आणि निराशेत आशा निर्माण करणारी, हरवलेल्या माणसाला नवजीवन देणारी शक्ती आहे. जीवनात
कितीही कठीण प्रसंग आले तरी श्रद्धा आणि प्रयत्न याच्या आधारावर आपण पुढे जाऊ शकतो, हा संदेश ही कथा सांगत आहे. तर आजही हजारो भक्त अंबेजोगाईला जातात आणि मनोभावे प्रार्थना करतात. काहींना चमत्कार दिसतो, काहींना मार्ग सापडतो आणि काहींना फक्त मनशांती मिळते. पण प्रत्येकजण एक गोष्ट मान्य करतो, आईवर विश्वास ठेवला तर ती कधीच निराश करत नाही. तर ही होती कथा अंबेजोगाई माची. तर अंबेजोगाई आईवर तुमचा जो विश्वास असेल तर माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.